हाय नमस्कार. आता 1 वाजले, झोप झाली कारण गारा लवकरच जात होतोय. कारण थोडंच घेते कारण माझं पण काही दुखायला लागलंय इथं. असं वाटतं माझा जीव जातोय का काय. पण देव एवढा पण ही नाही, कठोर नाही की त्याने करून मला एवढी मोठी शिक्षा देईन. बरोबर आहे का नाही. तर भरपूर मला फोन आलं, काय ताईंचं काय दादांचं. ताई तू नको कोणाकडे लक्ष देऊ, असते ती बोलणारी पण असावा लागते ती. काहींनी चांगलं सांगितलं तर काही जणांनी वाईट सांगितलं. तुम्हाला तर माहितीच आहे. पहिली ID होती तेव्हा नंबर माझा व्हायरल झालेला आहे आणि आत्ता पण ह्या नवीन ID ला मी दिलेला आहे. असं वाटतंय बंद करावं, पण का बंद करू. मी काही चुकी केली नाही तर बंद का करायची, आहे का नाही. बरोबर आहे का नाही. तर 2 दिवस तुम्ही बघत असाल हेड मी पहिलंच टाकत होती. ताईंना साड्या हे घेतलेल्या त्याचा. आणि असंच मी बसली होती ज्यावेळेस माझं लय छातीमध्ये दुखते. एवढी मी खराब झाली की माप नाही. हो का, बघू शकते किती खराब झाली. माझंही बुडत नव्हतं, असा हात सुद्धा जात नव्हता एवढं. हो का, बघू शकते एवढी खराब झाली मी. का तर कष्ट. जर मी घरात बसून असते, मला गाडीचं काम नसतं, डोळ्याला काहीतरी गेलं तर मालक खडा भरतो म्हणून JCB चालू आहे. आता वाहतुकीला हाक मारते म्हणले त्याच्या आधी ब्लॉग बनवा. कारण आता इथनं जी रुटीन लागली, फक्त अर्धा 1 तास झोपायला भेटते. कना एक भाकर बनवायची जीवाला, खायचं, कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही, आनंदित राहायचं. लेकरांना बी आनंदित ठेवायचं, नाही बापाला पण आनंदित ठेवायचं. बस हे कसं आहे माहिती आहे का. बोलणारी असावा लागते ती. पण म्हणतात ना, देवानी निंदा करा, ही माणसाने निंदा करावं पण देवाने निंदा करू नये, असं एक मन आहे पहिलं. तर मी सगळ्या गोष्टी दिल्या सोडून त्या दिवशीच. मला जेव्हा त्या ताईंचा फोन आलं, दादांचा फोन आलं, तेव्हाच मी ना त्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. कसं आहे माहिती आहे का, या कानातनं ऐकायचं आणि या कानातनं सोडून द्यायचं. कारण निंदा करणारी भरपूर आहेत, खेचणारी भरपूर आहेत, पण खेचू द्या. त्यांनी खेचलं म्हणून आपण पुढे जायचं, आहे की नाही. कुणी कितीही काही बोलू द्या, मला आता काहीच फरक नाही पडणार. पण हा, समोरनं काही गोष्टी आल्या तर मी सोडत नाही, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की आता बघा तुम्ही त्या जागेबद्दलचं ते भांडण तर साईडलाच राहिलंय. कारण ती आता गेल्यावरच मी बघणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे त्या जागेबद्दल पण जरा थोडासा विरोध चालू आहे. तर ती जागा तर काय भरपूर जणांनी फोन केले, ताई तुझी जागा आहे ना, तू नको देऊ कुणाला, तुम्हाला तशी करतात ना, मग तुम्ही तसं वागायचं. मग म्हणलं ठीक आहे ताई, चालतंय. मग काहींनी मला भरपूर मार्गदर्शन खूप छान दिलं. काही जणांनी मला भरपूर असं म्हणले की आता मला काय करायचं माहिती आहे का, ते सगळं उकडणार मी, इटा ही सगळ्या काढणार, दोन्ही घर आहेत ना, मंदिर छोटंसं बनवणार आहे. कारण त्या देवाने इतकं चांगलं केलंय माझं की सांगायचं माप नाही. कारण देवाच्या रूपात मला एवढी छान फॅमिली, यूट्यूब फॅमिली भेटली की म्हणाल तेव्हा मला मदत करतात. तेच जाऊ द्या, पण माझ्या दुःखात आनंदात सहभागी होतात. तर खूप आभार माझ्या यूट्यूब फॅमिलीचं. कारण आता इग्नोर करा, कालवाले आहे, कारण त्यांचा कालवा काय बोलतात ते आपल्याला बी कळत नाही. तर 3 दिवस झालं आजारीच आहे मी. दवाखान्यात जाऊन आली सरकारीमध्ये. कारण माझी एवढी ही नाही की मी याच्यामध्ये जावं प्रायव्हेटमध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे बानूला मला असं वाटतं की मला खर्च करण्यापेक्षा माझ्या लेकरं खात्याल म्हणून मी सरकारीमध्ये जाते, बाकी काय नाही. तर बानूला आता दवाखान्यात 2 आठवडं काही नेलं नव्हतं मी सोमवारी. आणि तर तुम्हाला माहिती आहे जर सोमवारी बानूला मी नेतच असते.
पण आता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी बानूला दवाखान्यात नाही. अहो गेल्या सोमवारी फळं नव्हती त्याच्या आधी, आता या सोमवारी तर घेऊन गेली बानूला फळं. मी काय सांगायचं आहे तुम्हाला, परिस्थिती हाय ते म्हणायचं ना, आनंदाने चालायचं. बघा अर्धी भाकर, एक भाकर होती ना, ते आता सगळ्यांनी घास खायचं, पण सांगायचं आनंदित आहे म्हणून. मी खूप खुश आहे, आनंदात आहे, कारण देवानी उपाशी कधी ठेवलं नाही मलाच नाही, माझ्या लेकरांना पण. जिथं ना जिथं आता तुम्ही माणसानं काय, एका दादाने मला 2000 रुपये पाठवलं बानूच्या दुधासाठी. थँक्यू दादा सो मच. देव करो तुमचं खूप चांगलं हो. तर बानूच्या दुधाचं 2 महिन्याचा होतं ना, आता ही महिना 20 तारखेला भरतोय. कारण कसं आहे, मी बोललं तर माझी इच्छा पूर्ण माझी यूट्यूब फॅमिली करते. आणि मी बोलली माझ्या मनातनं, माझ्या हृदयातनं, माझ्या बानूच्या हृदयातनं, माझ्या बानूच्या आत्म्यातनं, तर तुमचं इतकं चांगलं होईन, भरून जाईन घर. आणि एका अपंग्याचा आशीर्वाद नक्कीच घ्या तुम्ही. आणि आपल्याला भेटायला पण येणारच आहेत लवकरच, कारण ती नारळ जी होता का नाही, ते नारळ आता मला देवाच्या तिथं लावावं लागेल. मी असा विचार केला तर ती पहिलं घर खोलून त्याच्या जागेवर अजून एक शेड हाणावा, आणि ती मंदिर शेड, म्हणजे ते शेड पुरत नाही ना तेवढं पसारायलाही, झोपायला उठायला. आता मीटर घेतला, टेन्शन नाही. मीटर घ्यायला सुद्धा एका ताईनं 1000 रुपये पाठवलं, एका ताईनं 1500 पाठवलं, आणि मी 500 भरलं, असं 3500चा मीटर घेतला. म्हणजे बघा ना, तुमचं बोलावं इतकं कौतुक कमी. तर पनवेलच्या ताई आपल्याला लवकरच मिशन पाठवणार आहेत. माझा व्यवसाय छोटासा का होईना चालू होणारच आहे तुमच्या आशीर्वादाने, आणि सगळं तुमच्या आशीर्वादाने. आणि त्या ताईंचं इतकं चांगलं होईल की एका अपंगाच्या आईचा आशीर्वाद कायम त्या ताईंच्या मागं. तर चला, हे आवडलं असलं तर लाईक आणि शेअर नक्कीच करा, आणि काही चुकलं तर नक्की मला फोन करा. तर चला, बाय.